नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात दुफडी निर्माण झाली। 7 महिन्याहून अधिक काळ ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द करून झाले, पण अजूनही यादीवर शिक्कामोर्तब न झाल्याने यादीच्या मुद्द्यावरून राजकारण आणि राजकीय चर्चा सुरू झाल्या। गेल्या काही दिवसात ही यादी राज्यपालांच्या सचिवालयात नाहीच अशी माहिती समोर आली आणि त्यानंतर मग चर्चांना अधिकच उधाण आलं। मात्र माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली आणि ही यादी राज्यपालांकडेच आहे अशी नवी माहिती समोर आल्याने पुन्हा एकदा या आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। दरम्यान याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आता आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, हे नेमकं गौडबंगाल काय आहे? याआधी अशी माहिती समोर आली माहिती अधिकारातून की ही यादी राज्यपालांच्या सचिवालयाकडे नाहीच आहे, मग आज असं कळलं की हो, ती यादी राज्यपालांच्या खिशातच आहे। का असं झालं? ही परस्पर विरोधी माहिती का समोर आली आणि यामागचं राजकारण काय घडतंय? विलास, यामध्ये दोन गोष्टी आहेत। जर समजा राज्यपालांकडे एखादी निवेदन किंवा एखादी पत्र जर आलं असेल तर राज्यपाल त्यावर कुठला तरी मार्क करतात आणि मार्क केल्यानंतर ती माहिती जी आहे ती सचिवालयाकडे जाते, म्हणजेच कार्यालयाकडे या ठिकाणी जाते। पण राज्य मंत्रिमंडळाने जर 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे दिली, प्रत्यक्ष राज्यपालांच्या भेटीच्या दरम्यान ही यादी जी आहे ती देण्यात आली होती। राज्यपालांनी ही यादी रिमार्क करून किंवा त्याच्यावर काही असेल तर ती एक प्रशासकीय डॉक्युमेंट म्हणून प्रशासनाकडे ही सुपूर्द करायला हवी होती, पण तसं या ठिकाणी झालं नाही। ही यादी जी आहे ती राज्यपालांनी स्वतःकडेच ठेवून घेतली। राज्यपालांकडे ही यादी असल्यामुळे ती प्रशासनाच्या कार्यालयामध्ये म्हणजे ती जाऊ शकलेली नाही, म्हणजे राज्यपाल सचिवालयाकडे जाऊ शकलेली नाहीये। त्यामुळे ही संपूर्ण यादी जी आहे ती अजूनही राज्यपालांकडेच आहे। खऱ्या अर्थानं जर मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली यादी जर एक प्रशासकीय डॉक्युमेंट आहे आणि ते प्रशासकीय डॉक्युमेंट जर राज्यपालांकडे दिलं गेलं असेल तर ते प्रशासनाच्याकडे म्हणजे सचिवालयाकडे जाणं अपेक्षित होतं। पण आता जवळपास 8 ते 9 महिने झाले ही यादी राज्यपालांनी स्वतःकडेच ठेवून घेतली। नक्की ही यादी का ठेवण्यात आली, केवळ यामध्ये पक्षीय राजकारण आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता चर्चेला ज्या आहेत ते सुरुवात झालेली आहे। पण प्रफुल्ल, प्रश्न हा सुद्धा आहे की राज्यपालांकडे जेव्हा मंत्रिमंडळाने दिलेली ही यादी सोपवली जाते तेव्हा ती किती दिवसात त्यांनी द्यावं, सचिवालयाकडे त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा, याच्याबद्दलचे काही नियम आहेत का? त्याबद्दलची काही माहिती मिळू शकली का? जर आपण जर माहिती घेतली तर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राज्यपालांकडे जी माहिती येत असते ती त्यांच्या नावे या ठिकाणी आलेली असते आणि राज्यपालांनी ही संपूर्ण माहिती जी आहे ती त्यांनी पाहिल्यानंतर त्यावर एक रिमार्क करायचा असतो। रिमार्क केल्यानंतर ती संबंधित कार्यालयाकडे ही माहिती जात असते की त्यावर काय गोष्टी ज्या आहेत त्या अपेक्षित कार्यालयाला करायच्या आहेत। पण अनेक ज्या कागदपत्र असतात किंवा अनेक ज्या माहिती असतात ती राज्यपाल स्वतःकडेच ठेवून घेतात। त्याच पद्धतीनं ही यादी देखील राज्यपालांनी ठेवून घेतली। खऱ्या अर्थानं ही कुठलंही निवेदन जे आहे ते साधं नव्हतं, तर राज्य मंत्रिमंडळाने सही केलेलं आणि राज्य मंत्रिमंडळाने एकमताने ठराव करून ही यादी जी आहे ती राज्यपालांकडे सुपूर्द केली होती। त्यामुळे ही यादी जी आहे ती प्रशासनाकडे जाणं अत्यंत गरजेचं होतं, पण ही यादी जी आहे ती राज्यपालांनी स्वतःकडे ठेवून घेतली। ही माहिती आता समोर आलेली आहे। पण राज्यपालांनी 8 महिने ती यादी आपल्याकडे ठेवणं याचा अर्थ सरळ सरळ यात राजकारण होतंय किंवा कुठेतरी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय? नक्कीच एकूण जर आपण या सगळ्या पार्श्वभूमी जर पाहिली तर यामागे राजकारण आहे हे स्पष्टपणे समोर दिसतं आहे। कारण 12 आमदारांची नावं जर या ठिकाणी आली तर बहुमत जे आहे ते विधान परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचं होतं आणि पुढे जर समजा सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुका लागल्या तर त्यावेळी या 12 आमदारांचं जे पारडं आहे ते महाविकास आघाडीकडे झुकतं। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतात। त्यामुळे राजकारण जे आहे ते केलं जातंय, पण ते राज्यपालांनी यामध्ये सहभाग घ्यावा की घेऊ नये हा मात्र नैतिकतेचा विषय आहे। बरं, आता आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर सुद्धा जोडले गेलेले आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। सचिनजी, 8 महिन्यापासून तुम्ही वाट पाहताय, तुम्ही म्हणजे सरकारच्या दृष्टिकोनातून म्हणतोय, पण त्याच्याबद्दलचा निर्णय होत नाहीये। तुम्हाला काय वाटतंय, याच्या मागचं नेमकं कारण काय आहे?
नाही, याच्यात स्पष्ट आहे की आपण जर बघितलं असेल की लोकशाहीमध्ये अनेक वेळा राजकारणामध्ये लोक कौल देत असतात आणि त्याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून राजकारण पण आणि सरकार घडत असतात. आणि एक घटनेचा असलेला पद राज्यपालांनी कसं करायचं, काय करायचं, आणि त्याची नेहमी ख्याती आणि इतिहासामध्ये नोंदच असते. पण आपण जर ह्यामध्ये जर पाहिलं असेल की निवळ आपल्या विचाराचा सरकार आला नाही किंवा आयडिओलॉजिकली सरकार आला नाही किंवा केंद्राकडनं काहीतरी वेगळ्या सूचना आहेत की काय, अशातली जी भावना निर्माण करून ज्या पद्धतीने एकंदरीत प्रशासन हा. राज्यपालांचा आणि त्यातून हे जे राज्यपाल नियुक्तीचा जो प्रश्न आहे आज गेल्या वर्षभर झालं ते होत नाही. आणि त्यासाठी आता लोकांना न्यायालयात जावं लागतोय की मला वाटते महाराष्ट्राच्या संस्कृतीला न पटणारी आहेत. सरकारे येत असतील, सरकार जात असतील, कोणाला पद मिळेल कोणाला पद मिळणार नाही. पण ही जी भूमिका जी राज्यपालांची जी पाहायला आपल्याला मिळालेली आहे, ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सामाजिक जो एक गाडा आहे त्याला निश्चितपणे छेद करणारी आहे, हे आपल्याला नाकारता येणार. नक्कीच. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते सुद्धा जोडले गेलेले आहेत. अनिलजी, आज सुनावणीच्या दरम्यान काय झालं, काय तुम्हाला नेमकी माहिती देण्यात आली आणि तुमचं एकूण या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला जे हवंय ते नेमकं काय आहे? कोरोनामध्ये सचिवालयामध्ये जे उपसचिव होत्या प्राची जांभेकर त्यांनी आपली सुनावणी घेतली. त्यामध्ये आम्हाला अपेक्षित होतं की ते सांगतील की ही यादी ही आहे आणि याच्यामध्ये ही नावं आहेत. परंतु दुर्दैवाने आम्हाला राज्यपाल सचिवालयाकडून तसा प्रतिसाद मिळाला नाही. यापूर्वी त्यांनी दावा केला होता की अशी कुठलीही यादी त्यांच्याकडे उपलब्ध नाही. परंतु आजच्या सुनावणीमध्ये त्यांचा सूर बदलला. त्यांचं असं म्हणणं होतं की माननीय राज्यपाल यांच्याकडे संपूर्ण यादी ही फाईल सकट असल्यामुळे सध्या आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. जेव्हा माननीय राज्यपाल निर्णय घेतील तेव्हा तुम्हाला आम्ही माहिती देऊ. म्हणजे यापूर्वी सुद्धा राज्यपालांकडेच गेल्या 6 महिन्यापासून ही फाईल पेंडिंग आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा सुद्धा राज्यपाल असून देत, मुख्यमंत्री असून देत किंवा पंतप्रधान असून देत, जेव्हा कोणी शिष्टमंडळ त्यांना भेटतं, त्यांना निवेदन देतं, मग त्या निवेदनाची कॉपीवरती त्यांनी स्वाक्षरी करून ती आपल्या सचिवालयाच्या अभिलेखावर त्यांना ती संलग्न करणं कायदेशीर आवश्यक आहे. पण दुर्दैवाने अजूनपर्यंत म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून माननीय राज्यपालांनी अजूनपर्यंत ती यादी फॉरवर्ड केली नाही किंवा आपल्या अभिलेखावर दिली नसल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झालेला आहे. पण कायदा नेमका काय सांगतो की राज्यपालांनी नेमकं अशा प्रकारची यादी त्यांच्याकडे मंत्रिमंडळानं दिल्याच्या नंतर त्यांनी काय करणं अपेक्षित असतं? त्याला काही टाइम बाउंड आहे का? नाही, कायद्याचा जर पण विचार केला तर कुठलाही मंत्री, कुठलेही राज्यपाल किंवा कुठलेही पंतप्रधान त्यांच्याकडे जे सुद्धा पत्र येतं ते तुम्ही नैतिकतेच्या आधारावरती नियमाखाली ते तुम्ही तुमच्या खालच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना देऊन त्याच्या अभिलेखावरती त्याची नोंद करणं हे कायदेशीर आवश्यक आहे. परंतु या यादीवरती निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा हा राज्यपालांचा अधिकार आहे. परंतु या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये लोकसेवा हक्क सुद्धा अधिकार सुद्धा आपण लागू केलेला आहे. मागील सरकारमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं तेव्हा सेवा हक्क हमी कायदा या राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये 46 बाबींचा समावेश आहे. माझं तर असं मत आहे की मंत्री असून देत किंवा माननीय राज्यपाल असून देत किंवा मुख्यमंत्री असून देत, तुमच्याकडे कुठलं एकदा प्रकरण आलं तर त्याच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरती निर्णय घेणं आवश्यक आहे. तुम्ही त्याला मंजूर करा किंवा त्याला फेटाळा, हा तुमचा स्व अधिकार आहे. परंतु अशा पद्धतीने 6 महिन्यापासून फाईल आपल्याकडे ठेवणं हे चुकीचं आहे. अनिलजी, सेवा हक्क कायद्याबद्दल तुम्ही जे सांगताय त्याच्यात राज्यपाल येतात, राज्यपालांना सुद्धा तो कायदा बंधनकारक आहे? बघा, जेव्हा महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करण्यात आला तेव्हा अशी काही स्पेसिफिक मुख्यमंत्री कार्यालय, राज्यपाल कार्यालय, महानगरपालिकेचे कार्यालय, महाराज किंवा पोलीस सेवा अशी काही त्याच्यामध्ये वेगळी काही तरतूद केली गेली नाही. जेव्हा राज्यामध्ये सेवा हक्क कायदा लागू होतो, जेव्हा सर्व माननीय आमदार, माननीय खासदार, माननीय नगरसेवक जेव्हा आपल्या हक्कासाठी भांडतात, मग हा सुद्धा मोठा हक्क आहे. कारण अशा पद्धतीने एका फाईलवरती आपण निर्णय न घेणं हा अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार सुद्धा आपण सांगू शकतो. कारण फक्त पैसे घेऊन पैशाची लाच मागितली तर तो भ्रष्टाचार होत नाही. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या प्रकरणावरती निर्णय देत नाही किंवा त्या निर्णयावरती तुम्ही योग्य प्रकारे त्याच्या पुढील प्रक्रिया करत नाही, तो त्या अनुषंगाने अपरोक्षपणे, अप्रत्यक्षपणे त्याला सुद्धा आपण भ्रष्टाचारच म्हणावा लागेल. बर,
अनिलजी, मग प्रश्न आता असा उरतो की एक बाब स्पष्ट झाली आज तुमच्या या सुनावणीच्या दरम्यान की यादी ही राज्यपालांच्या खिशात आहे. आता त्या यादीवर निर्णय घेण्याच्या संदर्भात राज्यपालांचा जरी तो अंतिम अधिकार असला तरी कायदेशीर कुठले पर्याय आता राज्य सरकारच्या समोर आहेत की जेणेकरून आता याबद्दल लवकरात लवकर निर्णय होऊ शकेल किंवा राज्यपालांना तो निर्णय घ्यावा लागेल? आता मध्यंतरी माननीय उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांना भेटले. त्या भेटी दरम्यान सुद्धा याबाबत तक्रार करण्यात आलेली आहे. राज्यपालांचे जे सर्वोच्च आहेत त्यांच्याकडे तक्रार करणं किंवा पाठपुरावा करणं ही पहिली बाब झाली. दुसरी बाब, न्यायालयामध्ये सुद्धा तक्रार न्याय प्रविष्ट आहेत आणि लवकरच त्यामध्ये माननीय न्यायालयाने राज्यपालांच्या सचिवालयामधील उपसचिव यांना पार्टी बनवण्याचे मध्यंतरी आदेश दिले होते. म्हणजे तर न्यायालयाने सुद्धा याच्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे. तिसरी बाब म्हणजे की माननीय राज्यपाल यांनी नैतिकतेच्या आधारावरती स्वतःच्या सदैव बुद्धीचा उपयोग करून जर यावरती निर्णय घेतला, हा तिसरा पर्याय उपलब्ध आहे. पण कायद्यानुसार या संपूर्ण घटनाक्रमामध्ये म्हणजे राज्यपालांना जो अधिकार आहे की 12 सदस्य नेमण्याचा अधिकार कोण असावेत, काय मंत्रिमंडळाच्या, त्याच्याबद्दलचा पण पूर्ण अधिकार त्यांना आहे. पण आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे? सचिन भाऊ, राज्य सरकार कुठले पर्याय सध्या निवडते? कारण पंतप्रधानांकडे तुम्ही गाऱ्हाण मांडलं की आमच्या त्या 12 आमदारांच्या बद्दल राज्यपाल निर्णय घेत नाहीत. पंतप्रधान नेमकं काय म्हणाले आणि आता तुम्ही वेगळ्या पद्धतीने काय प्रयत्न करणार आहात? मध्ये काय झाले ते किंवा त्याची या विषयावरती चर्चा झाली की नाही झाली ती माझ्याकडे काय माहिती नाहीये. परंतु नक्कीच राज्य शासन म्हणून घेऊन वारंवार सरकार म्हणून घेऊन त्यांच्याकडे हा प्रस्ताव जो प्रलंबित आहे त्याच्यातला त्यांनी निर्णय घ्यावा. निर्णय घ्यावा ही आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण दुर्दैवाने त्याच्यातलं राजकारण हे समोरच दिसतोय. आणि मग आता आम्हाला अटॉर्नी जनरलशी चर्चा करून याच्यातली काय निकष आहेत, काय याही सर्व ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. पण आपण जसं सांगितल्याप्रमाणे की कुठचाही सरकार असल्यानंतर राज्यपाल हा पद हा अत्यंत महत्वाचा, आदरणीय आहे आणि म्हणून त्यांची समजूत घालून त्यांच्याशी चर्चा करून किंवा त्यांना आव्हानात्मक आपण त्यांना साथ घालून त्यातून त्यांनी ही लवकर यादी मंजूर करावी हा पहिला प्रयत्न राहणार आहे. त्याच्यातून काही जर तो प्रयत्नाला यश जे आजपर्यंत येत नाही असं दिसतंय, मग वेगवेगळे निकष किंबहुना वेगवेगळ्या राज्यामध्ये काय काय झालेलं आहे या सर्व गोष्टीचं विश्लेषण करून घेऊन राज्य सरकार म्हणून ती भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि मंत्रिमंडळामध्ये परत या विषयावरती चर्चा करण्याचं काम केलं जाईल. शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे सुद्धा आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नीलमताई, कुठेतरी असं वाटतंय की आता या 12 आमदारांच्या यादीच्या बद्दल राज्यपालांनी कुठलाही निर्णय न घेऊन एक प्रकारे राजकारण सुरू केलेलं आहे? एकदा पहिलं विलास की सचिन अनिल आमच्या पक्षाचे प्रवक्तेच आहेत. अशाला एकाच पक्षाशी संबंधित 2 व्यक्तींनी बोलणं योग्य नाहीये. मला कल्पना नव्हती, परंतु की सचिन आहे ऑलरेडी आणि सचिन यांचं ऐकलंय परिस्थिती याच्याबद्दल म्हणण्याबरोबर दुसरं मला मुद्द्यांकडे लक्ष वेधायचं. एक म्हणजे हे जे 12 व्यक्ती आहेत त्यांना लोकप्रतिनिधी ताई माफ करा, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. पण मी पुन्हा एकदा जातोय सचिनजींकडे. सचिन भाऊ, कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की त्याच्याबद्दल सुद्धा विचार व्हायला हवा की राज्यपाल आणि राज्य सरकार या दोघांच्या मध्ये एक समन्वय असणं गरजेचं आहे, पण तो समन्वय राहिला नाही. सामनामधून सातत्याने राज्यपालांवर अत्यंत जहरी टीका करण्यात आली आणि ती टीका केल्याच्या नंतर राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातली जी दरी आहे ती अधिक वाढत गेली आणि याचा परिणाम म्हणून आज हे सगळं घडतंय. सामना हा आमचा पक्षाचा मुख्य पत्र आहे. आम्ही आमची भूमिका जी मांडतो त्यावरती आम्ही ठाम असतो, पण ती काय सरकारची भूमिका अशातला भाग नाहीये. नाही, पण सरकार तुमचंच आहे ना सचिन भाऊ. मग सरकार तुमचंच आहे. तिथून केली जाणारी टीका ही मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून केली जाणारी टीका ही राज्यपालांनी कशी घ्यायची? सरकारची टीका नाही अशी घ्यायची का? म्हणूनच मी त्याचा मला पूर्ण होऊ द्या. आणि म्हणून मी सांगितल्याप्रमाणे की राज्य सरकार म्हणून घेऊन आम्ही नेहमी त्यांना साथ घालणं किंवा त्यांच्याशी बोलणं
हा काय डायलॉग आपण सोडलेला नाहीये. तुम्ही जर बघितलं असेल किंवा राज्य सरकारमधले पण पक्षातले काही प्रमुख घटक असलेले लोक देखील, नेते मंडळी देखील आजही राज्यपालांशी भेटतात. मग सुप्रिया ताई भेटले असतील, प्रफुल्ल पटेल भेटले असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय पण 1-2 वेळा जाऊन त्यांच्याशी भेटले. तर तो संवाद कुठेतरी मिटलाय किंवा संवाद कुठेतरी थांबलाय असं म्हणणं योग्य होणार नाही. आणि म्हणून पक्ष म्हणून ज्यावेळी तुम्ही आम्हाला विचाराल त्यावेळी नक्कीच आमच्या भावना त्याबद्दलचे तीव्र आहेत, वेदना आहेत, किंवा जय राज्यपाला ज्या पद्धतीने घटनेनुसार त्यांनी जे काम केलं पाहिजे ते घटनेनुसार त्यांनी काम करावं एवढंच आम्हाला त्यांना सांगणं. खरं तर चर्चेतून अनेक प्रश्न सुटत असतात. कुठंतरी या सगळ्यामध्ये मध्यस्थी कुणीतरी करणं गरजेचं आहे का, किंवा तो जो डायलॉग आहे तो डायलॉग अधिक चांगला व्हावा, किंवा त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काहीतरी प्रयत्न व्हावेत, असं काही होताना दिसतंय का? नक्कीच आहे. डायलॉग नाहीये असं जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे विषयच नाहीये. पण ज्यावेळी आता हा न्यायालयामध्ये गेल्यानंतर म्हणजे आश्चर्य वाटते की बाई यादीच नाही असं युक्तिवाद केलं गेलं. अनिल गलगलीजी आता या विषयावरती फार म्हणजे ते कुठच्या एक बाजू मांडतायत किंबहुना नाही, पण त्यांनी जे माहितीच्या अधिकारामध्ये पण देखील मागणी केली तेही जर दिलं जात नाही तर ह्याच्यावरून आता काय समजायचं? म्हणजे सर्व मीडियांच्या समोर जाऊन अधिकृत रीतीने मंत्रिमंडळामध्ये याची चर्चा होऊन त्या नावावरती शिक्कामोर्तब करून घेऊन तो प्रस्ताव राज्य सरकार म्हणून घेऊन आपण राज्यपालांकडे दिलं आणि मग त्याची साधी यादी पण नाही किंवा यादी आम्हाला प्राप्त झाली नाही किंवा काहीच नाही. तर ह्याच्यातून हे तर खरं तर राज्यपालांचा जो सचिवालय, मी तर माझा जे प्रशासकीय ह्याच्यामध्ये मी राहिलोय, मी विधिमंडळामध्ये मुख्य प्रतोद म्हणून मी काम केलंय. ते राज्यपाल यांची जी भूमिका, हे जी सचिवालय जी असते ही सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ते त्यांनी त्यांच्या नजरेत या गोष्टी सर्व आणून द्यायला पाहिजे. पण ज्यावेळी राज्यपालच जर याच्याबद्दलची भूमिका घ्यायला काय तयार नाही असं चित्र ज्यावेळी समोर येतोय, हे मला वाटतं एक खेद आहे, खेद करण्यासारखं आहे आणि दुःख व्यक्त म्हणजे एकंदरीत या सर्व प्रकरणामध्ये मनामध्ये निश्चितपणे एक खंत होते की जे महाराष्ट्र पुरोगामी म्हणून घेऊन आपण राजकारण करतोय किंवा त्याचे राज्यपाल म्हणून घेऊन हे शोभनीय हे आहेत की नाही हे कृत्य, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतो. ठीक आहे. आता आपल्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, राज्यपाल जर 8 महिने राज्य सरकारनं दिलेली यादी आपल्या खिशात घेऊन ठेवली असेल, त्यांनी त्याच्याबद्दल ते निर्णय घेत नसतील, तर याच्यातून नेमकं काय साधलं जातंय आणि तुम्हाला हे पटतं का? त्यांचं वागणं किंवा त्याच्याबद्दलचा निर्णय न घेणं आणि इतक्या मोठ्या प्रमाणातली टीका तितक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीनं ओढवून घेणं? सगळ्यात पहिलं म्हणजे संविधानानं राज्यपाल या पदाला एक गनिमाने प्रतिष्ठा दिली. त्याच्यामुळे एखादी गोष्ट राज्यपालांना शोभणारी नाही, राज्यपालांनी हे खिशात ठेवलंय का, अशा प्रकारचं वक्तव्य मला वाटतं त्या पदाच्या गनिमेच्या दृष्टीनं चुकीचं ठरेल असं माझं स्पष्ट मत आहे. आता यापूर्वी काही 8-8 महिने विधान परिषदेच्या नियुक्त्या थांबल्या नाहीत का? तर अनेकदा थांबल्या. अगदी 1.5-1.5, 2-2 वर्ष अशा प्रकारची नियुक्त्या न झालेली उदाहरणं आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये अनेक देता येतील. आता याचं समर्थन आम्ही करतोय का त्यांनी का केलं नाही? तर अजिबात नाही. परंतु हे सगळं करत असताना संविधानानं राज्यपालांनी काय करावं, कधी करावं या संदर्भात त्या ठिकाणी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. काही गोष्टींच्या विषयी त्या ठिकाणी राज्यपालांना अधिकार आहे. आणि आता या संदर्भामध्ये कोर्टामध्ये सुद्धा विचारणा ठिकाणी केली गेलेली. खरं म्हणजे जो विषय राज्यपालांच्या प्रक्रियेचा भाग आहे तो विषय राजकीय दृष्ट्या वाजवण्याचा दुर्दैवानं प्रयत्न या ठिकाणी केला जातोय असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण आपण बघाल की राज्यपालांच्या संदर्भात त्या ठिकाणी गोष्ट झाली तर कोर्टात जाणं, कोर्टातनं मागणं स्वाभाविक आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक अमर्याद असा अधिकार दिलाय आणि त्याच्यामुळे उद्या पंतप्रधानांनी एखादी गोष्ट केली नाही तरी त्याला आपण न्याय कोर्टाच्या माध्यमातून मागू शकतो. परंतु आपण या ठिकाणी प्रत्येक विषयाचं राजकीयकरण केलं जाते. परवा सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा ज्या वेळेला दिल्लीला गेले त्यावेळेला राज्यपालांच्या या नियुक्त्यांचा विषय सुद्धा त्या ठिकाणी पंतप्रधानांकडे त्या ठिकाणी काढला गेला. जो विषय पंतप्रधानांचा नव्हता,
जो विषय पंतप्रधानांनी सांगून कायदेशीर संविधानिक त्या ठिकाणी काही संबंध नव्हता, अशा गोष्टीसाठी त्या ठिकाणी सतत तो विषय राज्यपाल त्या ठिकाणी टाळतायत, अन्याय करतायत, अशा प्रकारचं राजकीय चित्र उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं या विषयाकडे राजकारणातनं, राजकीय अभिनिवेशातनं टीका टिप्पणी किंवा वक्तव्य होता कामा नये. आज हे प्रकरण एवढे महिने चर्चेला आहे या देशामध्ये, या राज्यामध्ये. पण प्रवीणजी, जर निर्णय घेतला गेला तर याची चर्चाच होणार नाही, टीकाही होणार नाही, किंवा आता जो काही वाद दिसतोय, विसंवाद दिसतोय, तो सुद्धा दूर होऊ शकतो. त्यामुळे निर्णय घेतला गेला जो काही असेल या बाजूने किंवा त्या बाजूने, तर हे सगळं थांबू शकतं. राज्यपालांनी काय करायचं हे या ठिकाणी आपल्या चर्चेतनं किंवा आपल्या वक्तव्यातनं त्या ठिकाणी होईल असं मला वाटत नाही. होणार असतं तर यावेळेला अनेक वक्तव्य झाली दोन्ही बाजूनी. मला वाटतं हा विषय राज्यपालांच्या स्तरावरच त्या ठिकाणी राज्यपालांना भेटून बाबा का करत नाही तर का लेट होतंय, कोर्ट आपल्यासाठी आहे, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची दालनं आहेत ना. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं राज्यपालांना राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी ब्लेम गेम करण्यापेक्षा मला वाटतं एक तर राज्यपालांकडे आपण न्याय मागावा, कोर्टामध्ये त्या ठिकाणी जावं, आणि मग शेवटी कायदा मोठा आहे ना सगळ्यापेक्षा. संविधान असं म्हणणं आहे की अजून पर्याय उपलब्ध आहेत, ते पर्याय निवडले पाहिजेत. पण एक सगळ्यात